दशाक्षरी आहे आणि माझी कविता आहे माय मराठी. माय मराठीचा इतिहास, माय मराठीचा इतिहास, वर्ष 2500 खास. शिलालेख ताम्रपत्रावर संत साहित्यांचा सहवास, संत साहित्यांचा सहवास. गोडवा तिचा मधुर गोडी, गोडवा तिचा मधुर गोडी, सोनियाचे पाऊलांनी आली, शृंगाराने माय नटलेली, शृंगाराने माय नटलेली. साधी सोपी आणि मनात घुसली, साधी सोपी आणि मनात घुसली. 3 ऑक्टोबरचा दिवस सोनियाचा दिन उगवला, अभिजात दर्जा मराठीला. ढोल ताशा बँड वाजला, ढोल ताशा बँड वाजला. सरकाराने अहवाल दिला, सरकाराने अहवाल दिला. आभारासाठी सारे आले, सर्व नेते मंत्री आनंदले, सर्व नेते मंत्री आनंदले. साहित्याचे मळे फुलले, साहित्याचे मळे फुलले. 3 ऑक्टोबर दिन रात, ध्यानी मनी ठेवा मराठीला, ध्यानी मनी ठेवा मराठीला. मराठी पाऊल पडे पुढे, शिका लिहायला वाचायला, शिका लिहायला वाचायला. धन्यवाद. माय मराठी. धन्यवाद. मला हॅलो, इथे बोलण्यात बंधन असलेला आहे. महत्वाची गोष्ट, राष्ट्रीय कवी असल्यामुळे दिल्ली ते गल्ली नावाही चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, नाटकात काम केलेलं आहे, शासनाच्या बऱ्याचशा काही कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. तर या ठिकाणी शेरशायरी बोलतो. हम इस दुनिया को भुलाऊंगा, हम इस दुनिया को भुलाऊंगा, मगर हम भूलने वाले नहीं है, भुलवाने वाले नहीं है. हम इस दुनिया को भुलाऊंगा, हम भूलने वाले नहीं है, भुलवाने वाले नहीं है. सबको जानते हैं, सबको जानते पहचानते हैं, मगर हमको मानने वाले नहीं है, हमको मानने वाले नहीं है. क्योंकि हम गरीबों को चाहिए, हम गरीबों को चाहिए. सत्याग्रह शिका. शेट्टे शेट्टे प्लीज जरा कवीच बोलते. कशी कविता मी आईच्या गर्भातच शिकलो, तशी कविता मी आईच्या गर्भातच शिकलो. बाहेर आल्यावर नवकवी तेव्हाच ठरलो. प्रसिद्ध कवींच्या कविता म्हणाल्या, प्रसिद्ध कवींच्या कविता म्हणाल्या, मला माफ करा मी आजच जन्माला आलो, मला माफ करा मी आजच जन्माला आलो. माझी कविता वाचू नका, माझी कविता वाचू नका, वाचा तर विसरू नका. माझी कविता वाचू नका, वाचा तर विसरू नका. तुमच्या जीवनात क्रांती हवी असेल, तुमच्या जीवनात क्रांती हवी असेल तर शांततेचा मार्ग सोडू नका, शांततेचा मार्ग सोडू नका, शांततेचा मार्ग सोडू नका. बात करो पहिला, बात करो पहिला, तुम अपने जवानों में बात करो पहिला, तुम अपनी जवानों में बात करो पहिला. तालीमाला बोलता है मराठी दिवस आणि कवितेचं शीर्षक आहे साजेरी मराठी. अस्तित्व घेऊन उभी आहे ती, अस्तित्व घेऊन उभी आहे ती, लिखित स्वरूपात श्रवण बेळगोळच्या शिलालेखात. आद्य ग्रंथ विवेक सिंधू मुकुंद राजांनी लिहिला मराठी, विश्व कल्याणाचं पसायदा ज्ञानदेवानी मागितले मराठी.
अमृतातेही पैसा जिंके, अमृतातेही पैसा जिंके असा मराठीचा गोडवा गायला संत पंत संतांनी त्यावर सुवर्णसाज चढविला. एकनाथांनी मराठीत घातली भारुडांची भर, एकनाथांनी मराठीत घातली भारुडाची भर. मोरोपंत रघुनाथांचे आख्यान पसरले सर्वभर. लावणी पोवाडा ही शिवकाळातील भेट, लावणी आणि पोवाडा ही शिवकाळातील भेट. राजव्यवहार कोश मराठीत आणला लोककल्याणार्थ थेट. अशी आमची भाषा सुंदरी भली, अशी आमची भाषा सुंदरी भली. खांडेकर अग्रजांनी तिला ज्ञानपीठाची जोड दिली. अशा माझ्या माय मराठीचा थाट माट भारी, अशा माझ्या माय मराठीचा थाट माट भारी. आता तीच होऊ दे व्यवहार भाषा, घरी दारी व्यवहारी. तीच होऊ दे व्यवहार भाषा, घरी दारी दरबारी. नमस्कार सर्वांना. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी माझी कविता घेण्याऐवजी मी कुसुमाग्रजांचीच कविता घेणार आहे, कारण आज त्यांचा दिवस आहे म्हणून त्यांचीच कविता मला नाही योग्य वाटते. कुसुमाग्रजांचे मला मी MA असताना एक थोडक्यात कविता सांगते. MA असताना 1999ला MA फर्स्ट इयर असताना विशाखा हा काव्यसंग्रह अभ्यासत होता आणि त्याच वर्षी कुसुमाग्रजांचं योगायोग निधन झालं. आणि तेव्हापासून मराठी भाषा दिनाच्या दिवशी मी फक्त कुसुमाग्रजांची विवाहाची वळखांची कविता घेत आले आणि म्हणून मी आज एक तीच कविता घेते. जर वेळ भेटला आपली परवानगी असेल तर ती माझी कविता घेतल्यानंतर त्यांची कविता आहे विशाखा या काव्यसंग्रहाची. वादळवे वादळला हा जीवन सागर औषेची रात, वादळला हा जीवन सागर औषेची रात. पाण्यावर थरथरा लोळतो रुजलेला वार, पाण्यावर थरथरा लोळतो रुजलेला वार. थांबावनी आभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा, थांबावनी आभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा. सुक्षने कडकडा पाडतो, सुराने कडकडा पाडतो उभे शीड वारा, सुराने कडकडा पाडतो उभे शीड वारा. पिंधुनिया आयाळ गर्दती लाटा, पिंधुनिया आयाळ गर्दती लाटा भोवताली. प्रचंड भिंगा पडी फुटते जळ आदळणी खाली, प्रचंड भिंगा पडी फुटते जळ आदळणी खाली. प्रवासात गलबते आपुली अशा काळ रात्री, प्रवासात गलबते आपुली अशा काळ रात्री. वावटळीतील पिसांप्रमाणे गेलावत जाती, वावटळीतील पिसांप्रमाणे गेलावत जाती. परंतु अंधारात चकाके बघा बंदरात, परंतु अंधारात चकाके बघा बंदरात. स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत, स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत. किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी. काळोखावर घोरीत बसला तेजाची लेणी, काळोखावर घोरीत बसला तेजाची लेणी. उज्ज्वल त्याची पहा प्रभावर दूर मनोऱ्यात, उज्ज्वल त्याची पहा प्रभावर दूर मनोऱ्यात. अन लावा हृदयात सख्यानो आशेची वाट, अन लावा हृदयात सख्यानो आशेची वाट. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर सौ अलका साधा. मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसते, ती आपल्या अस्तित्वाची ओळख असते. त्या माझ्या लाडक्या मराठी भाषेला समर्पित कविता. मी सोनाली जगताप शुभम करोती साहित्य परिवाराची संस्थापिका अध्यक्ष आपणाकडे सादर करते आहे शब्द यज्ञ मराठीचा. लाडकी मराठी तुझ्याच साठी प्राण माझा तळमळतो, लाडकी मराठी तुझ्याच साठी प्राण माझा तळमळतो. तुझ्या गोड स्वरांच्या छायेत श्वास माझा विसावतो. आईच्या त्या मायेप्रमाणे, आईच्या त्या मायेप्रमाणे तुझा स्पर्श मज जाणवतो, तुझा स्पर्श मज जाणवतो. ओवी अभंग भावगीतातून, ओवी अभंग भावगीतातून आत्मा माझा गैरतो, आत्मा माझा गैरतो. संतांच्या त्या पवित्र वाणीने, संतांच्या त्या पवित्र वाणीने तुला अमृत तत्व लाभले
तुला अमृतत्व लाभले. तुझ्या तेजस्वितेतूनच कवींचे लेखन झळाळले. तुझ्यासाठी ही लेखणी माझी, अहो तुझ्यासाठी ही लेखणी माझी नवा संकल्प सजविते. तुझ्या गौरवाच्या दीपज्योतीत माझी सावली ही प्रकाशते. लाडकी मराठी तुझ्याचसाठी हा शब्द यज्ञ तेजविते. तुझ्या चरणी माझे जीवन कृतज्ञतेने समर्पित. माय मराठीच्या चरणी हा शब्द यज्ञ अर्पण. खरं तर प्रस्तावना द्यायला मनाई केलेली आहे, पण कसं आहे ना, निवेदक कसं त्याचं निवेदन मधून करतो तशी थोडीशी प्रस्तावना कवीने द्यायचीच असते. आणि ती आज याच्यासाठी देणार आहे की आतापर्यंत जेवढी सगळी मंडळी कविता म्हणून गेली ती खूप दिग्गज आणि मोठी मंडळी होती. फक्त वयानेच नाही, त्यांच्या कार्याने सुद्धा. त्यांच्या पुढे मी अगदी अणुरेणू आहे. आणि त्यांच्याबरोबर आज मला शशिकांत सावंत सरांनी बोलवलं, त्याचं कौतुक वाटतंय म्हणून हे सांगितलं. मी प्रोफेशनली लायब्ररियन आहे. माझं 23 वर्षाचं करिअर आहे. सध्या सोमय्याला कार्यरत आहे. नॅशनल कॉन्फरन्स घेतली, 50 रिसर्च पेपर आले, साहित्याची आवड आहे, स्वतःची साहित्य संस्था आहे, एक संमेलन घेतलंय, त्याला 167 लोक होते. सांगायला असं बरंच काही आहे, पण सध्या एवढं पुरे. तरी पण सध्या एवढं पुरे. आता माझी कवितेविषयी सांगायचं तर शीर्षक माय मराठी गोडवा युगी सारी अबाधित. माय मराठी गोडवा युगी सारी अबाधित, मुखी खेळते आनंदे मनी सलोखा संचित. कडे कपारी किल्ल्यात माय माझी गाजणारी. नाळ नात्याची जोडते डोह अमृत होणारी. आवाज मोठा करा. आणि आपली संस्था लालबागची आहे. लालबाग बालपण माझं शेवटी वडाळा लालबाग आणि तोंडाळलाच आहे, माझे मित्रच आहे. आणि ह्या संस्थेला मी संस्थेच्या स्थापनेपासून मी ओळखतोय. व्हेरी गुड. स्नेहसंबंध आहे या संस्थेचे आणि मोठी संस्था आहे. या संस्थेचं योगदान मोठे आहे समाजामध्ये. तर त्याला अनुसरून त्या दृष्टीने मुंबई 7 बेटांची होती आणि शारदा परळ शिवडी वगैरे बदल झालेला आहे. आणि आता तर सगळं मोठ्या प्रमाणात रस्ते वगैरे सगळे दुरुस्त होत आहे करत. त्या दृष्टीने मी माझी कविता वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. माझं नाव भगवान रामचंद्र गेलं, संपादक बद्धेश्वर. कवितेचं नाव आहे झोका आठवणीचा. झोका आठवणीचा काळ बाळपणीचा. झोका आठवणीचा काळ बाळपणीचा निरागस ते बोल अनुभवाचे सवंगडाला संधी खेळावया. झोका आठवणीचा काळ बाळपणीचा निरागस ते बोल अनुभवाचे सवंगडा संधी खेळावयाचे. भोवरात गतीत फिरवावे काचेच्या बोटाने आदळावे. भोवरात गतीत फिरवावे काचेच्या बोटाने आदळावे. विटी दांडूचा खेळ मांडावा काट्या पाटांचा रस्त्यावर मेळ. विटी दांडूचा मांडावा खेळ काट्या पाटांचा रस्त्यावर मेळ. जणू मोठ्या रांगोळीवर उठतावेळी पाय
माणसांचे वारंवार. वा प्रातःकाली शांत रस्त्यावर देऊळ सायकल वर स्वार व्हावे. प्रातःकाली शांत रस्त्यावर देऊळ सायकलवर स्वार व्हावे. शिवडी गाडी अड्डा ते रेल्वे फिरावे. प्रातःकाली शांत रस्त्यावर घेऊन सायंकाळात सायकलवर स्वार व्हावे. शिवडी गाडी अड्डा ते रेल्वे फिरावे. शूटिंग पडोसनचे मेमोजला पाहावे. वा शेवटी गाड्याच्या ते रेल्वे फिरावे. शूटिंग पडोसनचे मेमोजला पाहावे. वखारीत कोळशाच्या काळे व्हावे. मनोमनी स्वतःला कलाकार समजावे. अरे वा म्हणजे काळं झाल्यामुळे हा, कारण तिथे स्वतः मेमोज छान पण छान काळे हो झाले. सुंदर ते पडोसनचे कलाकार ते काळे झालेले होते, म्हणून वखारीचे कोळशाच्या काळे व्हावे. स्वतःला पण मनोमानी समजावे कलाकार. त्यानंतर टाळ शिवडी MBPDची चाळीसमोर खाडी. खाडीला एकच माडी. टाळ शिवडी MBPDची चाळीसमोर खाडीला एकच माडी. खाडीच्या पाण्यात ओंडके लाकडाचे. अच्छा खाडीच्या पाण्यात ओंडके लाकडाचे. पाणी समुद्राचे. वा त्या खाडीच्या समोर जी खाडी आहे, खाडीच्या समोर जी ओंडके आहे. खाडीत पाणी समुद्राचे. ओंडके बांधलेले एकमेकाजवळ. ओंडके बांधलेले एकमेकाजवळ सरळ रेषेत एकमेकात बांधलेले. हां पुढे लावू नये म्हणजे एकमेकाला बांधलेले ओंडके. पाय ठेवून काय? त्या ओंडक्यावरचा एक पाय दुसऱ्यावर. ओंडक्यावरचा एक पाय दुसऱ्यावर जलद गतीने ओंडक्यावरून चालावे वरवर. क्या बात आहे. ओंडक्यावरचा एक पाय दुसऱ्यावर जलद गतीने चालावे वरवर. सगळं बालपण सगळं ते ओंडक्यावरून जाणारी मुले खेळ त्यांचा होळी जातात. ओंडक्यावरून जाणारी मुले खेळ होळी त्यांचा जगतात. चाळीच्या परिसरात झाड सुगंधी सोनचाफ्याचे. अच्छा सोनचाफ्याचे त्या चाळीच्या परिसरात एकच झाड आहे, ते सोनचाफ्याचे आहे. सोनचाफ्याच्या झाडावर पिवळी सोनेरी फुले सुंदर. वा सोनचाफ्याच्या झाडावर पिवळी सोनेरी फुले सुंदर. चाळीतील महिलांना सोनचाफा आवडे मुलींना. चाळीतील महिलांना सोनचाफा आवडे मुलींना. म्हणजे महिलांना आणि मुलींना. हा, शाळेतील महिलांना सोनचाफा आवडे मुलींना. आवडे सोनचाफा लहान मुलांना पण. हो का सुगंध सोनचाफ्याचा वाटे हवा वाचा. सुगंध सोनचाफ्याचा वाटे हवा वाचा. कुणी ठेवावे कुणासाठी बाटली सोनचाफे. अरे बापरे कुणी ठेवावे कुणासाठी बाटली सोनचाफे. बाटलीत सोनचाफा ठेवलेला होता. हा. वा. साखण तुम्ही ठेवावे कुणासाठी बाटली सोनचाफे. सुंदर गोड आठवणी दसरा. तुम्हीच त्याला ठेवला तो सोनचाफ्याची फुलं काय. हा, कारण ते आठवण आहे ना बाटली. हा हे तो क्रमांक आहे. झाड एकच आहे ना, सोनचाफे भरपूर आहे. त्या बाटलीत ठेवलं तर ते चिरंजीव राहतं. बरोबर आहे. तुम्ही ठेवावे कुणासाठी ते स्वयंभू बघा बाबा तुम्ही ठेवावे चांगली कुणासाठी करते. बाटली सोनचाफे. सुंदर गोड आठवणी दसरा. वा. आठवणीचा हात झोका आजही मला देतो उंच झोका. उंच वा. नमस्कार. वा, वा. दिवसची वेळ झालेली आहे. माझ्याकडे कविताही आहे, माझ्याकडे शायरी पण आहे, पण कार्यक्रमाला एक सुवर्ण वळण देते आणि तुमच्यासाठी हे जेवताना स्वीट डिश म्हणून एक सुंदर मराठी गाणं गाते. हॅलो. सगळ्यांनी जेवणासोबत ह्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे.
चल बाय. रुपी दिवाळी कमळाच्या बनाती रुपी दिवाळी कमळाच्या बनाती बनाती जवळ गेला बनाती जवळ गेला चली जाऊया प्रीती चली जाऊया प्रीती फोटोग्राफर कोण आहे चांगला आहे त्याला व्हिडिओ ज्यांना आपण आपल्या मराठीचं दैवत म्हणतो, महाराष्ट्राचे परमदैवत, ज्ञानपीठ पुरस्कार आणि जे आपलं सर्वांचं मराठीचं चैतन्य, आम्हाला मराठी मायबोलीची शिकवण देणारे, नव्याने ओळख करून देणारे आणि आमच्यावर संस्कार करणारे असे तात्या म्हणजे कुसुमाग्रज. त्यामुळे कुसुमाग्रजांची आजचा जो कार्यक्रम आहे आणि त्यांनीच सांगितलं की या माझ्या मराठीला कुठेतरी त्या ठिकाणी राजभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. माझ्या मराठी भाषेला निश्चितपणे की अभिजात मराठीचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे असंख्य कवींनी, असंख्य लेखकांनी, असंख्य कलाकारांनी, असंख्य गायकांनी, असंख्य त्या ठिकाणी लावणी सम्राटांनी, सर्वांचं हे योगदान म्हणजे आजचा हा दिवस. मंडळी, ओळखतात का सर मला पावसात आला कोणी? ओळखतात का सर मला पावसात आला कोणी? कपडे होते करदामलेले, केसावर पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला तर हसला, वर पाहून म्हणाला गंगा माई पाहुणी आणली, गेली घरट्यात राहून
4 दिवस खड्ड्यात राहून गेली माहेर वाशिम पोरीसारखी, घरभर नाचली, रिकाम्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंती खचल्या, चूल विझली, होतं नव्हतं गेलं. भिंती खचल्या, चूल विझली, होतं नव्हतं गेलं. कारभारणीला संगे घेऊन आता चिखलगाळ काढतो आहे, भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जातात, पैसे नको सर, पैसे नको सर, मला एकटेपणा वाटला, पाठीवर धाप, मोडून गेला संसार, पण मोडला नाही कणा. मोडून गेला संसार पण मोडला नाही कणा. पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा, लढ म्हणा. एक मंगेश पाडगावकरांची गोष्ट तुम्हाला ऐकवतो, कारण आज तुझा आलंच आहे तर. जगायचं कणत कणत ती गाणं म्हणत. सांगा कसं जगायचं कणत कणत ती गाणं म्हणत. तुम्हीच डोळे भरून कोणी वाट पाहत असतं, ऊन दोन खास कोणीतरी देत असतं. रडत रडत बसायचं की हसत हसत उडायचं. तुम्हीच सांगा, सांगा कसं जगायचं कणत कणत ती गाणं म्हणत. तुम्हीच सांगा. काळ्या कुठ्ठा अंधारात, काळ्या कुठ्ठा अंधारात जिथे काहीच दिसत नसतं, तिथे तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळ्या कुठ्ठा अंधारात जिथे काहीच दिसत नसतं, तिथे तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं. अंधारात बसून रडायचं की प्रकाशात उडायचं, अंधारात बसून रडायचं की प्रकाशात उडायचं. तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं कणत कणत ती गाणं म्हणत. तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे खरं असतं, आणि वेलीवर फुलं फुलून येतात हे खरं नसतं. पायात काटे रुतून बसतात हे खरं असतं, आणि वेलीवर फुलं फुलून येतात हे खरं नसतं. काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं. तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं कणत की गाणं म्हणत. तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. तुम्हीच ठरवा. पेला अर्धा भरलाय असं म्हणता येतं, पेला अर्धा भरलाय असं म्हणता येतं, पेला अर्धा सरलाय म्हणता. पेला भरलाय म्हणायचं की पेला सरलाय म्हणायचं. तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं कणत गाणं म्हणा. तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं कणत कणत गाणं म्हणा. तुम्हीच